हे बघा मी बटाटा चिवडा बनवणार आहे आज। त्याच्यासाठी एक अर्धा किलो बटाटे घेतले आणि मी साल काढून ना स्वच्छ धुवून साल काढून पाण्यामध्ये टाकून घेतले, कारण की काळे पडतात म्हणून ना पाण्यामध्ये टाकून घेतले। हे बघा इथे एक मोठी परात घेतली मी, हे एक मोठी परात घेतले आणि हे किसणी घेतले मी। हे किसणी कशा ना, हे किसणीचे जे मोठे दात आहेत ना, ह्या मोठ्या दाताकडून किसायचं आणि कसं करायचं, हे जे किसणी आहे ना अशी आडवी पकडायची, आडवी पकडून असं किसायचं। हे बघ हे असं बारीक झालं ना तेलामध्ये करपते, करपण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ना असं लांब लांबच किसून घ्यायचं। हे बघा असं हे बघा तुम्ही बघू शकता असं लांब लांब पडते। हे पाण्यात टाकून घेऊया काळ पडू नये म्हणून। हे बघा पाण्यात टाकून घ्यायचं। हे बघा बघू शकता तुम्ही किसून हे केलं, पाण्यात टाकलं तरी पण कसं काळभोर पाणी निघालंय। त्याला आपण आता स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेऊया। हे बघा आता स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून घेतल्याला आता आपण साईडला काढून घेऊया चाळणीमध्ये। पाणी असं करायचं, पाणी नितळायचं सगळं चांगलं व्यवस्थित। बघा ह्याला 2-3 मिनिटं मी पातळ असं कॉटनच्या कपड्यावरती पसार करून घेते असं, कारण की 2-3 मिनिटं कॉटनच्या कपड्यावर पसरून घेतलं ना ह्याच्यामधलं सगळं पाणी शोषून घेतं। नाही असंच पाण्यात घातलं ना पाणी अंगावर उडण्याची शक्यता असते। तळून घेऊया थोडं थोडं करून। हे बघा आपलं तेल कडक गरम झाले, हे बघा असं अशा पद्धतीने टाकून तळून घ्यायचं आणि एकदमच मध्ये झारा नाही घालायचं। झारा घातला ना कसं ते वल्ला असते, झाराला चिटकून घेतंय, झारा नाही घालायचं। ही आपली बुडबुड्या बंद झाल्या ना मग झारा हलवायचं मध्ये। हे बघा असं आपलं थोडंसं बुडबुड्या कमी झाल्या का असं हलवून घ्यायचं, हलक्या हाताने हलवायचं, जास्त फास्ट हलवायचं नाही, कसं तेल बिल उडण्याची शक्यता असते, तेल गरम असतं। हे असं केलं ना बटाट्याचा चिवडा उपवासाला एकच नंबर लागतं खायला। अशा ह्या पद्धतीनं तळून घ्यायचं। मस्त एकच नंबर ना। ते टिश्यू पेपर शोषून घेतं म्हणून मी टिश्यू पेपर टाकले। आता हे आपण शेंगदाणे तळून घेऊया। हे बघा असं ह्या पद्धतीनं तळून घ्यायचं मस्त। आणि आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण की हे शेंगदाणे खाताना तोंडात आळणी नाही लागलं पाहिजे, त्याच्यामुळे मीठ टाकून घ्यायचं थोडं। हे बघा असं मस्तपैकी काढायचं, कलर पण बदललाय आणि वास पण चांगला येतो मस्त। हे बघा असं काढून घ्यायचं साईडला, करपू नाही द्यायचं त्याला, करपला ना कडू लागते, चांगलं नाही लागत। हे बघा मिरची पण तळून घेते मी। मिरचीला कसं मीठ लावले अगोदर, तेलात घातलं ना मस्त एकदम आपण त्या कुरकुरीत होते अगोदर मीठ लावल्यानंतर। अगोदर मीठ लावायचं कधी पण असं उपवासाच्या ह्याला, म्हणजे कुरकुरीत होते मस्त एकच नंबर। असं तळली ना दाताखाली आल्यानंतर तर सुद्धा तिखट लागत नाही, म्हणून असं ह्या पद्धतीनं तळायचं। तुमच्याकडे जरा बेदाणे असले तर तुम्ही बेदाणे सुद्धा घालू घेऊ शकता, काजू बदाम बदाम असे असले तर। आणि तुम्हाला जर चालत असेल तर उपवासाला तुम्ही कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊ शकता। आमच्या घरी चालत नाही, मी नाही टाकत।
हे बघा मस्त तळली मिरची पण. मी 2 चमचे साखर घेतलंय आणि मीठ घेतले चवीपुरतं. कसं तुम्ही पिठी साखर आणि मीठ घातलं तरी चालतंय. माझ्याकडे पिठी साखर नाही म्हणून मी 2 चमचे साखर घेतले आणि मीठ घेतले. त्याला मिक्सरला बारीक करून घेते आता मी. हे बघा साखर आणि मीठ मी वाटून घेतलंय बारीक मिक्सरला. हे बघा असं टाकून घ्यायचं. तुम्ही बघूता. हे बघा मस्त एकच नंबर. हे बघा बघू शकता तुम्ही. मस्त झाले भारी. उपासाला चिवड्याला असं ह्या पद्धतीने बनवायचं.